नमस्कार. श्री वामनराज प्रकाशन आपल्याला नेहमीच अनमोल असे साहित्य देत आले आहे. आपला पुढील ग्रंथ शक्तिसूत्रम आहे. आपली साधना श्री गुरुपरंपरा प्राप्त शक्ती साधना आहे. या शक्तीचे स्वरूप श्री अगस्त्य महर्षींनी कसे सांगितले आहे ते या ग्रंथातून कळेल. महर्षी अगस्तींनी ही शक्तिसूत्रे भगवतीच्या स्वरूपाचे उत्तम आणि मार्मिक असे स्वानुभूती संपन्न विवेचन करणारी असून हे सर्व विवेचन ही दत्त संप्रदायाला धरूनच आहे. कृपायोगाच्या साधकांकरता हे विवरण अत्यंत महत्त्वाचे आहे असे परमपूज्य श्री शिरीषदादा ग्रंथाच्या भूमिकेत म्हणतात. या ग्रंथात 4 अध्याय आहेत. यातील काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. ग्रंथातील श्लोकांचे गद्य रूपांतर राष्ट्रीय पंडित श्री विनायक काका देसाई यांनी केले आहे. प्रथम शक्तीच्या स्वरूपाचे वर्णन आहे. नंतर शक्ती व विश्व यांचा संबंध दिला आहे. केव्हा व कोणत्या प्रकारचे जग उत्पन्न होते याचे वर्णन दिले आहे. आदिशक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य, जीव, धर्माधर्म व काळाचे स्वरूप सांगितले आहे. अशा प्रकारे पहिल्या अध्यायात शक्ती स्वरूपाचे, दुसऱ्यात प्रकृती स्वरूपाचे, तिसऱ्यात मोक्ष स्वरूपाचे आणि चौथ्यात दीक्षा स्वरूपाचे वर्णन आहे. या शक्तिसूत्रांचा चिकित्सक अभ्यास करून साधकांनी भगवतीच्या कृपेचा अनुभव घ्यावा आणि तिच्या स्वरूपाचे ध्यान व अनुसंधान करून आपले कल्याण साधावे. धन्यवाद.